मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. परत एकदा प्रकटीकरणाचं गहन रहस्य तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराची प्रशंसा करत आहे. प्रियांनो, कालपासून आपण 4थ्या नंबरची पीडा आपण बघत आहोत आणि 4थ्या नंबरची पीडा कोणती आहे? मृत्यूची. कोणती आहे? मृत्यूची. परंतु मृत्यू येण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कारण आहेत. आज आपण बघतो की कोणी ॲक्सिडेंट मध्ये मृत्यू पावतात, तर कोणी विहिरीत पडून मृत्यू पावतात, तर कोणी बिमार पडून मृत्यू पावतात, तर कोणी विषबाधा घेऊन मृत्यू पावतात, तर कोणी अचानक मृत्यू पावतात, तर कोणी स्वतःचं जीवन किंवा स्वतः आत्महत्या करून मृत्यूला आमंत्रण देत असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे कारण आहेत. जसं आपल्या नातेवाईकाकडून एखादी फोन येतो, आपल्या गावाकडून एखादी माहिती आपल्याला मिळते की त्यांची मुलगी मरण पावली, त्यांचा मुलगा मरण पावला, त्यांचे वडील मरण पावले, त्यांची आई मरण पावली, आणि त्यावेळेस आपण सहज विचारतो की कशाने. कारण हा एक प्रश्न उभा होतो की कशाने. मग ते म्हणतात आजाराने, कोणी म्हणतात ॲक्सिडेंट झाला, कोणी म्हणतात घरात भांडणं झाले, त्याने गळफास घेतला, तर कोणी म्हणतात त्याने वरून उडी मारली. असे वेगवेगळ्या प्रकारचे कारण आहेत मृत्यूचे. परंतु 4थ्या नंबरची पीडा जी मृत्यूची आपण बघत आहे, ती मृत्यूची पीडा जी आहे ही परमेश्वरापासून आलेली आहे. आणि ज्या लोकांचं आयुष्य 70 ते 80 वर्षाचं होतं, 80 ते 90 वर्षाचं होतं, 90 ते 100 वर्षाचं होतं, त्यांचं आयुष्य ते पूर्णपणे जगू शकत नाही. कारण काय? तर 2025 वर्षापूर्वी देवाने जगावर प्रेम करून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी? तर जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश न होता त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणजे पापांची क्षमा करावं, श्रापाच्या बंधनातून मुक्त करावं, सैतानाच्या हातातून सोडावं आणि देवाच्या राज्यामध्ये यांना न्यावं. म्हणूनच देवाने आपला पुत्र दिला. मग येशू या जगात आहे, येशूचं वचन या जगात आहे, येशूची सुवार्ता या जगात आहे. आणि वचन ऐकून, बायबल वाचून, सत्य समजून जर एखादी व्यक्ती स्वतःमध्ये बदल करून घेत नसेल, स्वतः परिवर्तन करून घेत नसेल, तर तो व्यक्ती देवाबरोबर देवाच्या घरात जाऊ शकत नाही. आणि मग जो व्यक्ती देवाबरोबर देवाच्या घरात जाऊ शकत नाही, याचा मतलब त्याचं प्रेम कुणावर आहे? देवावर आहे का? नाही. तर त्याचं प्रेम जगावरती आहे. आणि ज्या व्यक्तीचं प्रेम जगावरती आहे, अशा व्यक्तीला 1 योहान अध्याय 2 15 ते 17 सांगते की जो कोणी जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रेम करतो त्याच्या ठायी पित्याचं प्रेम राहत नाही. कारण जगात काय आहे? देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची वासना, आणि ही देवापासून नाही, हे जगापासून आहे. आणि पवित्र शास्त्र शिकवते जग आणि जगावर प्रेम करणारे आणि जगातली वासना नष्ट होते, परंतु स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो व्यक्ती जीवन जगतो आणि एक एक वचन आपल्या जीवनात घेतो, तो मात्र येशू बरोबर देवाच्या राज्यामध्ये जातो. मग जे उचलल्या गेले ते देवाजवळ सुरक्षित आहे. कारण स्वतः येशू
आपल्या स्वर्गदूतांसोबत येऊन त्यांना आपल्या बरोबर घेऊन गेला. आणि जे लोक उचलल्या गेले नाहीत, जे लोक देवाच्या घरात गेले नाही, त्यांच्यावरती 21 प्रकारच्या हा पिढा आहे. तर त्यापैकी आपण 3 पिढा पाहिल्या. पहिली आपण पाहिली धनुष्यबाण, दुसरी आपण पाहिली तलवार आणि तिसरी आपण पाहिली दुष्काळ. आणि आता 4थ्या नंबरची जी पिढा आहे ती आहे मृत्यूची. हा आरती ते वचन वाचा. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 6 आणि वचन 7 आणि वचन 8 कडे आज आपण परत एकदा लक्ष लावूया. हा, प्रगटीकरण 6 अध्याय 7 वचन. त्याने 4था शिक्का फोडला तेव्हा 4था प्राणी असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक फिक्कट रंगाचा त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्यांच्या पाठोपाठ चालत होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदाकडून माणसांना जीवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर देण्यात आला. ओके. आरतीताई हळूवार आणि स्पष्ट आवाजात वाचायचं. ओके, कारण हा आवाज आपला रेकॉर्डिंग होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर पण आपला आवाज पोहोचत आहे, युट्यूबच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून. ओके. तर त्याने 4था शिक्का फोडला. त्याने कोणता शिक्का फोडला? किती शिक्के आहेत? येशूकडे किती शिक्के आहेत? किती शिक्के आहेत? 7. किती शिक्के आहेत? 7. तर 7 शिक्क्यापैकी आता त्याने 4था शिक्का फोडला आणि शिक्का फोडल्याच्या नंतर 4था प्राणी ये असे म्हणाला, ते मी ऐकले. कोणी ऐकले? योहानाने. ते मी ऐकले. शिक्का फोडला रे फोडला, 4था प्राणी बाहेर आला. आणि 4था प्राणी बाहेर आल्याच्या नंतर तो एका घोड्यावर बसून आहे. आणि तो बाहेर आल्याच्या नंतर तो घोडा कोणत्या कलरचा आहे? फिक्कट. कोणत्या कलरचा आहे? फिक्कट. फिक्कट म्हणजे काय? फिक्कट म्हणजे काय? म्हणजे फिक्कट म्हणजे हा, फिक्कट म्हणजे फिक्कट म्हणजे तो डार्क नाही. बरोबर आहे ना? कोणताही कलर घ्या, तो फिक्कट असला तर तो डार्क नाही. हिरवा आहे पण हिरवा फिक्कट वेगळा, गुलाबी आहे पण गुलाबी फिक्कट वेगळा, नाही का, काळा आहे, काळा फिक्कट वेगळा. म्हणजे त्याच्यातून काही टक्के कमी करण्यात आलं, त्याला काय म्हणतात? डार्क नाही, तो फिक्कट आहे. याचा मतलब हा फिक्कट का आहे? कारण याच्याकडे 4 प्रकारचे कलर आहे या घोड्यामध्ये. कोणत्या प्रकारचे कलर आहे? 4 प्रकारचे कलर आहे. आणि मग तलवारीने मृत्यू पावणारा एक कलर आहे, दुष्काळाने मृत्यू पावणारा एक कलर आहे, त्यानंतर मरीने मरण पावणारा एक कलर आहे आणि स्वापदांचा पण एक कलर आहे. म्हणजे तलवार, दुष्काळ, मरी आणि स्वापद हे सगळे कलर वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात असल्यामुळे तो फिक्कट रंगाचा आहे. आणि तो माझ्या दृष्टीस पडला. आणि तो माझ्या दृष्टीस पडल्याच्या नंतर अधोलोक त्याच्या पाठोपाठ चाललेले. आणि बरं का, त्याचे नाव काय होते? मृत्यू. त्याचे नाव काय होते? मृत्यू. आणि मग अधोलोक त्याच्या पाठीमागे चालला. काल आपण पाहिलं की अधोलोक म्हणजे जो व्यक्ती जिवंत देवाला सोडून मृत्यू पावतो तो अधोलोकात जातो. म्हणजे जिवंत देवा विरहित जो व्यक्ती तलवारीने मरो, चाहे तो दुष्काळाने मरो, चाहे तो मरीने मरो, चाहे तो स्वपदाने मरो, त्याचा आत्मा कुठे चालला? अधोलोकात. आणि अधोलोक लूक 16:20-24 मध्ये आपण पाहिलं की ते एक यातनेचं ठिकाण आहे, ते एक पिढेचं ठिकाण आहे. तिथे एक प्रकारची क्लेश देणारी आग आहे. आणि त्या ठिकाणी जो व्यक्ती एकदा गेला
का तिथून न्यायाच्या नंतर त्याचं ट्रान्सफर सार्वकालिक नरकातला किडा कधी मरत नाही आणि नरकातली अग्नी कधी विझत नाही. तर अधोलोक हे नरक नाही. अधोलोक एक यातनेचं ठिकाण आहे. नरकात टाकण्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्याला नरकाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे किंवा कशा प्रकारची पीडा आहे ते आहे. मग त्या ठिकाणी त्याचं नाव मृत्यू आहे आणि त्याच्या पाठीमागा अधोलोक चालला. तर मग अधोलोक चाललेला आहे. तर मृत्यू ही जी पीडा आहे, तर काल आपण पाहिलं की तलवारीच्या द्वारे ज्या ज्या लोकांचा कत्तल झाला, ज्या ज्या लोकांना वध झाला, ते लोक अधोलोकात गेलेले काल आपण पाहिलेले आहे. कशाच्या द्वारे? तलवारीच्या द्वारे ते अधोलोकात गेलेले आपण पाहिले. आता या मृत्यूने कोणत्या प्रकारच्या हत्याराने दुसऱ्याला मारलं? मृत्यू एक आहे, परंतु हत्यार किती आहे त्याच्याकडे? 4. किती आहे? 4. तर पहिला कोणता होता? तलवार. आणि आता कोणता आहे दुसरा? दुष्काळ. तर ओके, मोबाईल म्यूट करा. तर दुष्काळ. आता दुष्काळाबद्दल आपण खूप काही शिकलो. आपण गेल्या 3 दिवस दुष्काळाबद्दल शिकलो. मग दुष्काळाबद्दल शिकलो म्हणून या वचनात दुष्काळाने जे लोक मरण पावत आहे म्हणून आपल्याला हा विषय सोडून देता येईल का? नाही. विषय सोडून देता येईल का? नाही. कारण मला पण घाई नाही आणि तुम्हाला पण घाई नाही. मला पण वेळ आहे कारण देवाने मला त्याचा सेवक म्हणून निवडला आणि तुम्हाला पण वेळ आहे कारण तुम्हाला देवाच्या राज्यात जाण्यासाठी काय केलं? पाचारण केलं. ज्यांना वेळ नाही ते जॉईन होत नाहीत आणि जॉईन झाले तरी राहत नाहीत. ज्यांना वेळ नाही ते वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे करून आपला टाइमपास करत असतात. कारण निवडलेले पुष्कळ, आपला बोलावलेले काय आहेत? पुष्कळ आहेत. आणि निवडलेले किती आहे आरती? थोडे आहेत, नाही का? आणि म्हणून आपण बोलावलेले लोक नाही आहोत. आपण कोणते लोक आहोत? निवडलेले लोक आहोत. आणि म्हणून दुष्काळ आणि दुष्काळाच्या द्वारे आता परमेश्वर कशा प्रकारे या मानवाचा नाश करतो त्याकडे आपल्याला लक्ष आपलं केंद्रित करायचं आहे. परत एकदा मी आठवण करून देतो. प्रगटीकरण म्हणजे काय? होणाऱ्या गोष्टीविषयी. ओके ओके ओके. प्रगटीकरण म्हणजे होणाऱ्या गोष्टीविषयी आहे. प्रियांनो, 2001 मध्ये ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन झालं आणि देवाच्या सेवा कार्यासाठी मला देवाने बाहेर काढलं आणि मग मी कधी हसनाबादला माझी सेवा झाली, कधी पाचोड या भागात माझी सेवा झाली, कधी हिंगणघाट वर्धा जिल्ह्यात माझी सेवा झाली, तर कधी राळेगाव यवतमाळ जिल्ह्यात माझी सेवा झाली. मग ही सेवा कार्य करत असताना सगळ्यात पहिले पवित्र शास्त्राचा अभ्यास मी खूप करत होतो. इतकं करत होतो की आज जर मला विचारलं ना की पास्टर साहेब तुम्ही बायबल किती वेळेस वाचलं, नवीन करार किती वेळेस वाचला, तर 200 ते 250 ते 300 वेळेस मी नवीन करार अलटून पलटून वाचलेला आहे. संपूर्ण बायबल 4 ते 5 वेळेस कदाचित माझ्याकडून ते वाचण्यात आलेलं असेल. तर इतका अभ्यास मी करायचा. झोपेतून उठलो की पहिले 10 अध्याय वाचायचं, संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर 10 अध्याय वाचायचं आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करून 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 लोकांना देवाचं वचन शिकवत गेलो, लोकांना देवाचं वचन सांगत गेलो, लोकांना देवाच्या वचनात वाढत गेलो. तरी पण प्रियांनो, माझ्या मनामध्ये एक प्रकारची पोकळीता होती
एक प्रकारची खालीपणा होती आणि मी अस्वस्थ होतो. आतून मी निराश होतो. मी समाधानी नव्हतो आणि त्या समाधानासाठी उपवास करायला मी शिकलो. दिवसभर मी प्रचार करून जेवण करायचं आणि रात्रीचा उपवास करायचं, रात्रभर उपवासात राहायचं. कितीतरी महिने मी रात्रीचा उपवास केला, समाधान होत नव्हतं. कितीतरी 200च्या वेळेस मी नवीन करार 200-250च्या वेळेस वाचला तरी समाधान होत नव्हतं. कितीतरी लोकांचे बप्तिस्मे दिले. लोक आहे. मोबाईल म्यूट करा ना. कितीतरी लोकांचे बप्तिस्मे दिले तरी पण समाधान होत नव्हतं. काय करावं काय नाही करावं काहीच समजत नव्हतं. अशांत, निराशात आणि हमेशा दुःखातच होतो. का? कारण ज्या गोष्टी होणाऱ्या आहेत त्या कशा प्रकारे होतील याबद्दलची आवड मला खूप होती. याबद्दलची शिक्षण घेण्याची आवड खूप होती आणि म्हणून रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत अनेक देवाच्या सेवकांपाशी मी बसो. अनेक देवाच्या सेवकांना पवित्र शास्त्रातले वेगवेगळे प्रश्न विचारो, परंतु समाधानकारक मला कुठेच उत्तर मिळत नव्हतं. आणि अशा वेळेस 10 वर्षापूर्वी आमच्या श्रीरामपूरमध्ये आर पॉल या देवाच्या सेवकांची एक सभा ठेवण्यात आली आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं की प्रगटीकरणाचं रहस्य प्रगटीकरणाचा अभ्यास एवढ्याच प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. प्रगटीकरण मी वाचायचं, परंतु प्रगटीकरणाचे प्राणी मला समजत नव्हते, डोंगर मला समजत नव्हते, सिंग मला समजत नव्हते, स्वापद मला समजत नव्हते, त्या ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचे पीडा काय हे समजत नव्हते. आणि अशा वेळेस प्रार्थनापूर्वक ज्यावेळेस मी डॉक्टर आर पॉल यांच्या सभेला मी 3 दिवस मी गेलो आणि 3 दिवस गेल्याच्या नंतर त्यांनी 1 आणि 2 दिवसामध्ये संपूर्ण पीडा संपूर्ण 21 पीडा, फक्त 21 पीडा, संपूर्ण 21 पीडा त्यांनी पट शिकवल्या 2 दिवसात. आणि 3ऱ्या दिवसात स्वर्ग आणि नरक एवढंच त्यांनी शिकवलं आणि ते निघून गेले. मग मी घरी आलो आणि मग मला रात्रभर झोप येत नव्हती. दिवसभर मी बेचैन होतो आणि मी मनात विचार केला की हे देवा, आज आमचे लोक, आज हा समाज या प्रगटीकरणाच्या पीडांपासून वंचित आहे. पोट हे त्यांचं दैवत आणि नाश हा त्यांचा शेवट आहे. अनेक लोक आरोग्य मिळावं म्हणून येशूकडे आले, त्यांच्या घरात आशीर्वाद मिळावा म्हणून येशूकडे आले, सैतानाच्या बाधापासून मुक्ती मिळावं म्हणून येशूकडे आले, त्यांना बरकत मिळावी, त्यांना सर्व्हिस, ड्युटी, शेतीवाडी आणि सगळ्या प्रकारची फॅसिलिटी मिळावी म्हणून कितीतरी जण प्रार्थना करतात, प्रार्थनेत राहतात आणि देवापासूनचे आशीर्वाद घेण्याचं काम करतात. परंतु मृत्यूच्या नंतर जी पीडा येणार आहे आणि ती जगात राहणाऱ्या लोकांवर येणार आहे, त्या शिक्षणापासून वंचित आहेत. कित्येक लोकांना असं वाटत होतं की मृत्यू पावल्याच्या नंतर ज्याने येशूवरती विश्वास ठेवला तो स्वर्गात आणि येशूवरती विश्वास न ठेवला तो नरकात. एवढंच लोकांपर्यंत शिक्षण आहे, परंतु विश्वास ठेवणारा सुद्धा नरकात जाणार, तर आज्ञेचं पालन करणाराच व्यक्ती स्वर्गात जाणार, हे पण शिक्षण नाही. या सगळ्या गोष्टीचा रात्र दिवस अभ्यास करून एक पीडा त्याच्यावर विचार करून त्याबद्दलचे जुन्या करारातले होणाऱ्या गोष्टी आणि होतील या 3ही प्रकारचा अभ्यास मी केला. म्हणजे ज्या गोष्टी जुन्या करारात होऊन गेल्या ते पण रेफरन्स बाहेर काढले, ज्या गोष्टी वर्तमान काळात होत आहे ते पण रेफरन्स बाहेर काढले. आणि जर आम्ही देवाच्या राज्यात गेलो नाही, प्रभू येशू बरोबर
स्वर्गाच्या राज्यात आम्ही गेलो नाही तर त्यानंतर या 21 पिढा आमच्यावर कशा येणार, त्याचा मी रात्र दिवस अभ्यास करून जवळपास 3 वर्ष 2 ते 3 वर्ष या प्रत्येक गोष्टीचा स्टेप बाय स्टेप मी अभ्यास केला आणि अभ्यास करून मी हे शिक्षण फक्त माझ्या चर्चमध्ये देत होतो. कारण तेव्हा लहानसा मोबाईल होता आणि चर्चमध्येच देत होतो. परंतु प्रार्थना करत असताना, देवाचं वचन वाचत असताना मला जेव्हा प्रगटीकरणाचा 11व्या अध्यायामध्ये जेव्हा 2 देवाच्या सेवकांचा वध होईल आणि 3.5 दिवस त्यांची डेड बॉडी पृथ्वीवर पडून राहील, तेव्हा संपूर्ण जगातले लोक त्यांना पाहतील आणि एकमेकाला भेटी देतील आणि आनंद करतील. या वचनाने मला स्पर्श केला. अरे बाप, की 3.5 वर्ष 2 देवाच्या सेवकांची डेड बॉडी संपूर्ण जग व्हॉट्सअपच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बघतात ना. मग आज माझ्याकडे देवाच्या कृपेने मोबाईल आहे, तर हे सत्य आज मला माझ्या विश्वासी लोकांना, माझ्या प्रार्थनेच्या लोकांना मला शिकवण्याची गरज आहे. आणि मग प्रियांनो, मी 5 लोकांपासून मोबाईल कॉन्फरन्स कोरोनाच्या काळात मी जॉईन करायला शिकलो आणि 5 लोक मी जॉईन केले आणि 5 लोक जॉईन केल्याच्या नंतर तो संदेश मी रेकॉर्डिंग करत होतो आणि तो संदेश मग मी कुठल्या तरी एका ग्रुपने मला जॉईन केलं होतं आणि त्या ग्रुपला मी टाकत गेलो. त्यांना इतका आवडला की ते मला कॉल करायचे. मग मी स्वर्गाच्या वाटेवर पहिला ग्रुप तयार केला आणि मग प्रत्येक लोक त्यात मी ऍड करत गेलो, संदेश देत गेलो आणि तो ऑडिओ मी स्वर्गाच्या वाटेवर या ग्रुपवर टाकत गेलो. तो ग्रुप पूर्णपणे भरला. लोकांची आवड वाढत गेली प्रियांनो. मग दुसरा ग्रुप तयार केला स्वर्गाच्या वाटेवर आणि मग शिक्षण देत गेलो आणि ते शिक्षण टाकत गेलो. इतक्या लोकांची वाढ होत चालली, काय सांगावं. मग 3रा ग्रुप, 4था ग्रुप, 5वा ग्रुप, 6वा ग्रुप, 7वा ग्रुप, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा आणि स्वर्गाच्या वाटेवर आता 15वा ग्रुप मी तयार केलेला आहे आणि तिथे सुद्धा 160 का 170 लोक त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. केवळ देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवत गेलो. 21 पिढ्यांबद्दल शिकवत गेलो. मी पहिल्या अध्यायापासून शिकवत नाही गेलो, येणाऱ्या पिढ्यांपासून असं करत 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 प्रियांनो इतके लोक जॉईन झाले. फक्त मागच्या वर्षी पहिल्या अध्यायापासून शिकवलं आणि जे तुम्ही आता जॉईन झाले तुमच्यासाठी परत पहिल्या अध्यायापासून चालू केलं आणि तेव्हापासून आतापर्यंत इतक्या लोकांपर्यंत हे प्रगटीकरण पोहोचवत आहे. नंतर ग्रुप बनवायला सुरुवात केला. देवाच्या सेविका खूप जॉईन झाल्या. उत्तम देवाच्या सेविका हा एक ग्रुप त्यांच्यासाठी तयार केला. 16 अनेक देवाचे सेवक जॉईन झाले. उत्तम मेंढपाळ हा ग्रुप त्यांच्यासाठी तयार केला. तिथे मी जॉईन केले. किती झाले? 17. आणि मग प्रगटीकरणाचं रहस्य तुम्ही सगळेजण जे या ठिकाणी जे फक्त लक्ष देऊन ऐकणारे आहेत ऑडिओ आणि जॉईन होणारे, त्यांच्यासाठी हा प्रगटीकरण असा 18वा ग्रुप ह्या तयार केला आणि तेव्हापासून देवाचं वचन पसरत गेलं. मी गर्व करत नाही. कधी माझा मोबाईल चेक करा, 155 ग्रुपने मला जॉईन केला. इथपर्यंत हे प्रगटीकरण जे आहे शिक्षण पोहोचत गेलं. कारण आपण जे शिक्षण देत आहे होणाऱ्या गोष्टी कशा होतील आणि झालेल्या गोष्टी कशा झाल्यात या दोन्ही गोष्टी आपण एकत्र करून शिकवत आहे. कारण झालेल्या गोष्टी पण आपण शिकवतो. येशूच्या काळात ज्या गोष्टी येशूने शिकवल्या ते पण शिकवतो आणि येणाऱ्या जे गोष्टी आहेत
त्या पण आपण शिकवत आहोत आणि तेव्हापासून आतापर्यंत रिझल्ट मिळत आहे. देवाचं वचन पोहोचवत आहे. फक्त गेल्या 4 ते 5 दिवसापासून एका गोष्टीने मी खूप दुःखी आहे की जी प्रभू मधली बहीण YouTube चॅनल तयार करून त्यांनी सगळे संदेश YouTube वर टाकले आणि आता त्यांनी फोन उचलणं आणि YouTube वर ते टाकणं आता त्यांनी बंद केलं. परंतु प्रभूला धन्यवाद, परत एकदा सुरेखा नावाची बहीण प्रवेशमध्ये तयार झाल्या. त्यांनी त्यांच्या मुलींना तयार केलं आणि परत एकदा ते YouTube वरती येणार आहे. कारण हा संदेश दिल्याच्या नंतर जीर्ण होऊ नये, तर आपण या जगातून गेलो तर आपल्या संततीला, आपल्या मुलांना, आपल्या मुलांच्या मुलांना सुद्धा हा संदेश त्यांनी ऐकावा, या अपेक्षेनंच आपण हे YouTube, हे WhatsApp आणि हे कॉन्फरन्स चालू केलेलं आहे. तर प्रियांनो बघा, प्रभूचं वचन सांगते की जेव्हा 4था शिक्का फोडला तेव्हा 4था प्राणी आला आणि त्याचं नाव काय आहे? मृत्यू. मग पहिला मृत्यू कशाने आला? तलवारीने. तर दुसरा मृत्यू कशाने येत आहे? दुष्काळाने. कशाने येत आहे? दुष्काळाने येत आहे. आणि मग तुम्ही आहे का? सगळ्यांना आवाज येतो माझा? येतो. ओके. तर आता दुसरा जो मृत्यू आहे तो मृत्यू प्रियांनो एक प्रकारच्या दुष्काळाने आहे. आणि मग दुष्काळाने आहे याचा मतलब पोटामध्ये काय नाही आहे? अन्न नाही आहे. पोटामध्ये काय नाही आहे? अन्न नाही. एक वचन आपण वाचन करूया. हा सुरेखा, आपलं सिस्टर आरती, मत्तई कृष शुभवर्तमान अध्याय 4 आणि वचन 1 ते 4 आपण वाचन करूया. मत्तई 4. त्यामुळे सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या तोंडांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानेच जगेल असा शास्त्रलेख आहे. ओके. आता बस तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली. का बरं भूक लागली? कारण त्याने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास आणि प्रार्थना केली. हा उपवास आणि प्रार्थनेचा काळ नव्हता, हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या परीक्षेचा काळ होता. जसं आज 40 दिवस कोणी उपवास धरत आहे, कोणी शुक्रवार, तर कोणी शुक्रवार बुधवार उपवास धरत आहे, कोणी 7 दिवस, कोणी 21 दिवस, तर कोणी 31 दिवस, तर कोणी 41 दिवस धरत आहे. आणि त्यांना जर आपण विचारलं तर ते म्हणतात येशूने धरलेला आहे. तर येशूने हा सुरुवातीला धरलेला उपवास आहे, हा शेवटी नव्हे. हे आपल्याला मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं. तर मग या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस 40 रात्र उपवास केला. कारण तो उपवासाचा काळ नव्हता, तर तो येशूच्या काय होता? परीक्षेचा काळ होता. मग 40 दिवस 40 रात्र तो उपवास आणि प्रार्थनेत देवाच्या सानिध्यात राहिला. आणि 40 दिवस संपल्याच्या नंतर सैतान प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याची कमजोरी ओळखली की याला काय लागली? भूक. याला काय लागली? भूक. कारण 40 दिवसाचा दुष्काळ प्रभू येशूच्या समोर होता आणि 40 दिवस आणि 40 रात्र त्याने अन्न पण घेतलं नाही आणि त्याने पाणी पण घेतलेलं नाही. आणि मग हा 40 दिवसाचा दुष्काळ त्याच्या समोर होता आणि सैतानाने त्याची कमजोरी ओळखली. आणि सैतानाने त्याची कमजोरी ओळखून तो त्याच्याजवळ येऊन काय म्हटला? तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाची तू काय कर? भाकर कर. आणि त्यावेळेस प्रभू येशूने त्या दगडाला आज्ञा केली असती तर भाकर झाली असती, परंतु आज्ञा कोणाची होती? सैतानाची. कोणाची होती? सैतानाची. परंतु येशूने सैतानाच्या आज्ञेचं पालन न करता सैतानाला देवाच्या वचनातून उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने काय करेल? जगेल. कोणाबद्दल येशू बोलला?
विश्वासी आपल्याबद्दल, विश्वासी लोकांबद्दल. हा, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा स्वतःबद्दल नाही बोलला. तर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की प्रत्येक व्यक्ती हा भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक हो, दुष्काळाची पीडा आपल्यावर येण्या अगोदर आज जर आपण देवाच्या वचनातून जर जगत असलो तर आपण या पिढेवर विजय मिळवणार नाही का महिमा? मिळवणारच. 100% मिळवणार. आज जर वचनाने जर आपण जगलो ना तर याच्यावर आपण विजय मिळवणार. कारण ख्रिस्ती जीवन हे शांतीचं जीवन नव्हे, आशीर्वादित जीवन नव्हे, श्रीमंतीचं जीवन नव्हे. ख्रिस्ती जीवन जे आहे हे पावलोपावली परीक्षा देणारं जीवन आहे. पावलोपावली संकटाशी संघर्ष करणारं हे जीवन आहे. हे आशीर्वादित सुखाचं समृद्धीचं जीवन नाही. कारण स्वतः येशू या जगात येण्या अगोदर येशूवरती विश्वास ठेवणारा योहान आणि त्याचे शिष्य सुद्धा सुखात जगले का? नाही. येशू या जगात आल्यानंतर येशू आणि त्याचे 12 शिष्य सुखात जीवन जगले का? नाही. येशू या जगातून गेल्यानंतर प्रेषितांना या जगातल्या लोकांनी सुखानं जगू दिलं का? अरे जगू दिलं का? नाही. म्हणजे येशू येण्या अगोदर पण समस्या आहेत, येशू आल्यानंतरही समस्या आहे आणि येशू निघून गेल्याच्या नंतरही परीक्षा आपल्याला दिसत आहे. का? कारण जग जरी देवाचं आहे परंतु या जगाचा आता अधिपती कोण आहे? सैतान आहे. जगाला चालवणारा कोण आहे? सैतान आहे. तो दारुड्या लोकांकडे जाणार नाही, तो बलात्कारी लोकांकडे जाणार नाही, तो चोरट्या भामट्याकडे जाणार नाही, ते भांडखोर लोकांकडे जाणार नाही. तो जास्तीत जास्त प्रार्थनेत असणारे, विश्वासात वाढणारे, प्रभूच्या आज्ञेत राहणाऱ्यांना जास्तीत जास्त हलवण्याचा प्रयत्न करतो. आणि एकच गोष्ट मनात देतो की तू अपयशी आहे, तू आत्महत्या कर नाही तर जिवंत देवाला सोड. तू अपयशी आहे, तू आत्महत्या कर नाही तर जिवंत देवाला सोड. अशा प्रकारचे फूस लावतो. आणि त्यावर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर प्रियांनो देवाच्या वचनाने आपल्याला त्यावर विजय मिळवायचा आहे. कारण येशू म्हटला मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने काय करेल? जगेल. मग प्रत्येक वचनाने जर जगायचं असेल तर प्रियांनो या दुष्काळाच्या महाभयंकर पिढ्यांवर विजय मिळवायचा असेल तर प्रियांनो वचनाने जगा. भाकर कमी खाल्ली तरी चालेल, भाकर आहे आपल्याकडे, भाजी भाकर आपल्यापासून दूर नाही. अजून आपण दुष्काळाच्या काळात गेलो नाही, परंतु आज आपल्याला देवाच्या वचनाने जगण्याची गरज आहे. आणि म्हणून जे लोक देवाच्या वचनाने जगत नाहीत त्यांच्यावरती हे दुष्काळाची पीडा येऊन त्यांचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण विलापगीत अध्याय 2 अध्याय 19 आणि 20. विलापगीत अध्याय 2 वचन 19 आणि 20 हळूवार आणि व्यवस्थित. रात्रीचे प्रहरारंभी विलाप कर, प्रभू समोर आपले मनोगत पाण्यासारखे होत. तुमची पालखे हर एक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याचकडे हात पसरत. हे परमेश्वरा पहा, हे तू कोणाला केले याचा विचार कर. स्त्रियांनी आपले पोटचे फळ हातावर खेळवलेले आपली पालखे खावी काय? याचक व संदेष्ट याच प्रभूच्या पवित्र स्थानात जिवे मारावे काय? बस ओके. आता बघा, हे दुष्काळाची पीडा विलाप गीताच्या काळामध्ये विलाप गीत म्हणजे आक्रोश करणारं गीत आहे, रडणारं गीत आहे. कारण त्या काळात जिवंत देवापासून लोक दूर गेलेले होते. जिवंत देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. आणि इतका मोठा दुष्काळ त्यावेळेस आला की आता आरतीने वचन वाचलं, सिस्टर आरतीने
सॉरी, कधी मी आरती, कधी मी मनीषा, कधी मी महिमा म्हणेल, कारण प्रभूमध्ये तुम्ही माझ्या लहान आहात. मी तुमचे वडील आहे. ओके. आणि मी नाव पण घेऊ शकतो, कारण तो अधिकार माझ्याकडे आहे. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत की लहान आहे नाही, पण प्रभूमध्ये आपलं नातं आहे. म्हणून वाईट वाटून घेऊ नका. ज्यांना वाईट वाटते त्यांनी मेसेज करा की बाबा मला अक्का म्हणा, मला ताई म्हणा, मला मॅडम म्हणा, मी म्हणत जाईल. चालेल. तर या ठिकाणी विलाप गीत अध्याय 2 आणि वचन 19 मध्ये आरतीताईने वाचलं की वचन 19 नाही, वचन 20 मध्ये वाचलं की त्या ठिकाणी अनेक स्त्रियांनी आपल्या मुलांना खायची त्यांना वेळ आली. बघा, दुष्काळामध्ये त्यांनी जर पाला खाल्ला असेल तो वेगळा भाग, त्यांनी जर पशु पक्षी मारून खाल्ले असेल वेगळा भाग, त्यांनी जर वेगवेगळ्या प्रकारचे बेडकं बाडकं खाल्ले असेल वेगळा भाग, परंतु आईने आपल्या लेकरांना खावं. आता हे वचन खोटं असेल का आरती? अरे कोणीतरी प्रतिसाद द्याल की नाही? काय गड्या तुम्ही? वचन होणार आहे ते. हा नाही, या गोष्टी झालेल्या आहे महिमा. विलाप गीत जे आहे ना, त्या झालेल्या आहेत. या गोष्टी झालेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर होणाऱ्या गोष्टी पण आजच मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी पवित्र शास्त्र वचन 20 मध्ये सांगत आहे की अनेक स्त्रियांनी आपल्या लेकरांना खाल्लेलं आहे. का बरं आपल्या लेकरांना खाल्लं? कारण त्या प्रार्थना करणाऱ्या नव्हत्या. त्या प्रार्थना करणाऱ्या नव्हत्या. वचन 20 मध्ये त्यांनी आपल्या लेकरांना खाल्लं, कारण वचन 19च्या नंतर वचन 20 ची सुरुवात झाली. सुरेखा, बरोबर आहे ना? वचन 19च्या नंतर वचन 20 ची काय झाले? अरे हो की नाही? हो बरोबर. वचन 20 ची सुरुवात झाली. म्हणजे 19 मध्ये देवाने काय सांगितलं? उठ, रात्रीच्या प्रहरी विलाप कर, प्रभू समोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत, तुझी बालके हरे गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ आहेत. म्हणजे लेकर गल्लीवर भुकेने व्याकुळ आहे. ही प्रार्थना करण्याच्या ऐवजी त्यांना गल्लीत शोधून, त्यांना मारून, त्यांना भाजून खात आहे. अशा प्रकारची वेळ येऊन गेलेली आहे. अशा प्रकारची परिस्थिती विलापगीतच्या काळामध्ये झालेली आहे प्रियांनो. आणि म्हणून तशा प्रकारची वेळ तुमच्यावर आणि माझ्यावर यावं नाही म्हणून येशू या जगात असताना काय म्हटला? वधस्तंभ घेऊन चालला नाही का? अनेक स्त्रिया रडत होत्या, तेव्हा येशू काय म्हटला? अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्यासाठी, आपल्या मुलाबाळासाठी रडा. असे दिवस येतील, असे दिवस येतील की ज्यांनी आपल्या पोटातून बाळाला जन्माला घातलं नाही त्या धन्य म्हणतील, आणि ज्यांनी आपल्या छातीचं दूध आपल्या लेकरांना पाजलं नाही त्यांना धन्य म्हणतील. कारण अशी वेळ येणार हे प्रभू येशूने तेव्हाच प्रगटीकरण दिलेलं आहे. आणि म्हणून उठ, रात्रीच्या प्रहरी विलाप कर, प्रभू समोर आपले मनोगत पाण्यासारखे होत, तुझी बालके. आज आपली बालके हरे गल्लीच्या चव्हाट्यावर मोबाईल पाहत आहेत. हरे गल्लीच्या चव्हाट्यावर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची हा हा ही करत आहेत. हरे गल्लीच्या चव्हाट्यावर आपले काही मुली पण फॅशन डिझाईन मध्ये किंवा शॉपिंग मध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत आहे. प्रत्येक आयांना देवाने सांगितलं आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी तुम्ही काय करा? प्रार्थना करा. आज हर एक गल्लीमध्ये ऍक्सिडेंट होत आहे. हर एक गल्लीच्या चव्हाट्यावर तलवारीने लोकांना एकमेकाला मारत आहे. आपली लेकरं त्या पिढेमध्ये, आपली लेकरं त्या संकटात नसावं म्हणून प्रत्येक आई आणि वडिलांनी आपल्या लेकरांसाठी काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. कारण या गोष्टी होऊन गेल्या, परत या गोष्टी होणार आहे. म्हणूनच विलाप गीत मध्ये पवित्र शास्त्र जशाच्या तसं लिहिलेलं आहे. कारण देवाचं वचन काल, आज आणि युगानुयुग कसं आहे? कसं आहे मनीषात आहे? एकसारखं आहे. एकसारखं आहे. म्हणजे काल झालं, आज पण होईल आणि उद्या पण होईल. या वचनाचा अर्थ काय आहे? की विलाप गीतच्या काळामध्ये अनेक आयांनी आपल्या लेकरांना खाल्लं,
आज पण आपली लेकरं खातील आणि येत्या काळात पण खातील, नाही का? आणि म्हणून आपल्याला आपल्या लेकरांना हरेक गल्लीच्या चव्हाट्यावर व्याकुळ होऊन मरावं नाही किंवा कुठल्याही प्रकारचे अरिष्ट त्यांच्यावर आणि त्यांच्या जीवनावर यावं नाही, म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करणं फार महत्वाचं आहे. कारण हा एक दुष्काळाचे महाभयंकर पीडा, मृत्यूची पीडा आहे, दुष्काळाने येणारे मृत्यूची पीडा. ओके. हा, आरती मॅडम, अनुवाद अध्याय 28 आणि वचन 47 आणि 48. कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासितपणाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. म्हणून तू भुकेला, ताणलेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवेल त्याचे तुला दास्य करावे लागेल. तुझा नाश करेपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी झू ठेवेल. ओके. आरती मॅडम, कुठंतरी काय आहे, काना आहे, मात्रा आहे, थांबत जा बरं का. बघा हे कसं वाचायचं मी सांगतो. मी सर्वांना चान्स देणार आहे. कारण सर्व गोष्टीची समृद्धी असताना तू आनंदाने व म्हटलं की थांबायचं, नाही का? सर्व गोष्टीची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हास मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली काय आहे नाही. मग वचन 48 चालू होते, म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवेल त्यांचे तुला दास्य करावे लागेल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू ठेवेल. काना मात्रा जिथं असले तिथं आपण थोडस थांबण्याचा प्रयत्न करूया. तर बघा या ठिकाणी देवाचं वचन काय सांगते. सर्व गोष्टीची समृद्धी असताना, समृद्धी म्हणजे काय आरतीताई? भरभराट. हा, म्हणजे सगळ्या प्रकारची भरभराट. शेतीमध्ये बरकत, कामामध्ये बरकत, पैशामध्ये बरकत, शरीरात आरोग्य, सर्व प्रकारची समृद्धी असताना तू आनंदाने आणि उल्हासाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. सेवा करणे म्हणजे सेवक वर्ग सेवा करतात तशी आहे का ही सेवा? हा, सेवा करणे म्हणजे तशी आहे का ही सेवा? नाही. कशी आहे? उठल्या प्रार्थना करणे, देवाचं वचन वाचणे, देवाचे गाणे गाणे, बरोबर आहे ना? आपले काम आवरणे, भुकेला आला त्याला अन्न देणे, ताणलेल्यांना पाणी पाजणे, आलेल्या सेवकांचा सन्मान करणे, आपण आपले काम धंदे करत असताना देवाच्या वचनातून प्रचार करत राहणे, अनेकांना धीर देणे, त्यासाठी प्रार्थना करणे, याला काय म्हणतात? देवाची सेवा. परंतु सर्व प्रकारची समृद्धी असताना सगळं मलाच माझं जर करत बसलं तर जमेल का महिमाताई? नाही. उदाहरणार्थ माझ्या दारापुढे मी एक निंबूचं झाड लावलं, तर निंबूचं झाडाला 100 निंबू आलेत ना, आणि ते एका टायमाला पिकत आहे, काय पिकतील काय पिकत राहतील. मग घराजवळचे बाबा 2-3 तू घेऊन जा, 1-2 मित्र आपल्याकडे आले, अरे 2-3 तू घेऊन जा, आपल्या घरी काय पाहुणे आले 2-3 तू घेऊन जा, आणि जे काही आपल्याकडे आहे आपण पण त्याचं सरबत किंवा घरामध्ये जेवणामध्ये घेत असतो. म्हणजे एक वस्तू आपल्याला सर्वांना वाटून खायची आहे, बरोबर आहे का? समजा सिस्टर आरती आहे, आरती ताई ड्युटीवरती गेल्या, ड्युटीवरून आल्या आणि त्यांना समजा 50,000 रुपये पगार त्यांच्या हातात आला. मग 50,000 रुपये पगार हातात आला, पहिले देवाला देऊन टाकणे, नाही का? त्यानंतर लेकरांच्या शिक्षणाचं लेकरांना देऊन टाकणे, घर खर्च जे किराणा आहे किराण्याचं किराण्याला देऊन टाकणे, भाजीवाल्याचं भाजीवाल्याला द्यायचं, बँकवाल्याला बँकवाल्याचं द्यायचं, दूधवाल्याला दूधवाल्याचं द्यायचं, काय म्हणतात
पेट्रोलवाल्याचं पेट्रोलवाल्याला द्यायचं, मेडिकलचं बिल मेडिकलला द्यायचं. जर आरती मॅडमने म्हटलं की मला किराण्याचंही द्यायचं नाही, भाजीवाल्याचंही द्यायचं नाही, देवाचंही द्यायचं नाही आणि मला लाईट बिल पण द्यायचं नाही, नळ बिल पण द्यायचं नाही, असं म्हटल्याने जमल का आरती मॅडम? जमल का? नाही ना. या ठिकाणी असं आहे की सर्व प्रकारची समृद्धी असताना जर मनुष्य दुसऱ्यासाठी जगत नसेल, आनंदाने उल्हासाने देवाचं देवाला, इतरांची इतरांना देऊन जर आनंदाने सेवा करत नसेल, तर प्रभूचं वचन आम्हाला सांगते, तू भुकेला, तहानेला, नग्न, सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवेल त्याचे दास्य करावे लागेल. तुझा नाश करेपर्यंत तो तुझ्या मानेवरचं जू कधी सोडणार नाही. प्रियानो, आपला वेळ झाला वाटते आहे ना? ओके, आम्ही फास्ट संपवण्याचा प्रयत्न करतो. हा, तर अशा प्रकारे समृद्धीच्या काळात असताना जो व्यक्ती दुसऱ्यांसाठी जीवन जगत नाही, समृद्धीच्या काळामध्ये असताना जर तो व्यक्ती दुसऱ्यांसाठी जर आशीर्वादित होत नसेल, तर तो व्यक्ती जो आहे सर्व बाबतीत गरजवंत आणि सर्व बाबतीत काय म्हणतात त्याला नग्न, उपाशी आणि एक प्रकारचा दारिद्र्य होऊन त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, शेवटचं वचन वाचा. हग्गईचं पुस्तक अध्याय 1. हग्गईचं पुस्तक अध्याय 1 काढला का? वचन 5 आणि 6. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणीकरिता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही. ओके 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 हा, पुढे. मजुरीने पैसा मिळवून ते काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. ओके, आता बघा, आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागले. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण याची ऊब येत नाही. मजूरने जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतात, अशा प्रकारचे आपला जो पैसा आहे, आपली जे बरकत आहे ते खाली पडत आहे. म्हणजे पिशवीला छत का पडलेलं आहे? का बरं पिशवीला छत पडलेलं आहे? कारण अनेकांनी आपल्या मार्गाकडे काय नाही लावलं आरती मॅडम? लक्ष नाही लावलं. अनेकांनी आपल्या मार्गाकडे लक्ष नाही लावलं. जो तो आपापल्या पद्धतीने जीवन जगत आहे, ज्याला जो मार्ग दिसत आहे त्याच मार्गाने पुढे आणि पुढे जाण्याचा तो प्रयत्न करत आहे आणि हे गलत आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगते की तू आपल्या मार्गाकडे लक्ष लाव, कारण तू पुष्कळ पेरणी करते पण हाती थोडे लागले. तुम्ही खाता पण तृप्त नाही. तुम्ही पिता पण ताण भागत नाही. कपडे घालता पण ऊब येत नाही. मजुरीने कष्ट करता पण तो पैसा पण पुरत नाही. कारण ज्यांनी देवाचा मार्ग सोडला त्याचे सगळंच्या सगळं परमेश्वराने बर्बाद करून टाकलेलं आहे. छत पडलेल्या पिशवीत पडलेलं आहे. हे आहे दुष्काळाची पिढा. आणि या पिढेपासून आपला बचाव व्हावा म्हणून आपलं जीवन आपण देवाच्या हातात सोपवणं आणि परमेश्वराच्या राज्यात जाणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. प्रभू या वचनातून तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.